ओम शांती। आजच्या मुरलीची तारीख आहे 16/4/2025। आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, आपल्या अवस्थेला बघा। दिवसभरामध्ये आपली बुद्धी ही बाबांकडे आहे की कुणा देहधाऱ्याकडे आहे? जर देहधाऱ्यांकडे बुद्धी असेल तर आपली उन्नती कधी होणार नाही। बाबा आज आपल्याला प्रश्नच विचारतात, आपल्या स्वतःचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला कोणत्या दोन गोष्टींचा पोतामेल हा ठेवला पाहिजे? पोतामेल म्हणजे आपलं रजिस्टर हा व्यवस्थित ठेवलं पाहिजे। तर त्यामध्ये आज बाबा विचारतात, एक आहे बाबांची आठवण आणि दुसरं आहे आपले चालचलन। त्यामध्ये बाबा विचारतात की तुम्ही चेक केलं पाहिजे की आपल्या दिवसभरातला वेळ मी कोणत्या गोष्टीमध्ये सफल केलेला आहे। माझी बुद्धी दिवसभरामध्ये आज कोणामध्ये फसली तर नाही? आज दिवसभरामध्ये मी किती देहधाऱ्यांना आठवण केली? आज मी दिवसभरामध्ये बाबांची आठवण करून माझा वेळ मी किती सफल केला? बाबा आजचं गीतच विचारतात आपल्याला, मुखडा देख ले प्राणी जरा दिल दर्पण में, कितना पाप है कितना पुण्य है। आता बाबा आपल्याला हे विचारतात की मुलांनो, पुढे येणारा जो वेळ आहे तो एवढा अचानक आणि भयानक आहे। बाबा तर पुढे सांगतात, मुलांनो, अचानक हा मौत म्हणजे होलसेल होणार आहे आणि त्याच्या अगोदर बाबांची आठवण करून आपल्याला आपले विकर्म विनाश करायचे आहे। आपल्या आत्म्याला पावन बनवायचं आहे, आपल्या आत्म्याला सतोप्रधान बनवायचं आहे। त्यामुळे आज बाबा सांगतात की तुम्ही दिवसभराचं नाही परंतु प्रत्येक क्षणाचं हे रजिस्टर खातं हे तुमचं तुम्ही चेक केलं पाहिजे। बाबा आज विचारतात की आपल्या बुद्धीमध्ये जेव्हा आपण आठवणीत बसतो तेव्हा बाबाच आपल्या बुद्धीमध्ये आहे की मधून मधून आपल्या बुद्धीमध्ये अजून कोणी येत असतं? ह्या देहाच्या दुनियामध्ये कोणतीही व्यक्ती जरी आठवली तरी ती व्यक्ती म्हणजे 5 प्रकृतीच्या तत्वांनी बनलेला देह। आणि आपल्या सर्वांना माहित आहे की 5 तत्व हे भूतांचं प्रतीक आहे। देहाला आठवण करणं, प्रकृतीला आठवण करणं म्हणजे 5 भूतांना आठवण केल्याच्या समान आहे। म्हणून संपूर्ण मुरली आज बाबांची आपल्यासाठी चार्टवर आहे। आज तुम्ही दिवसभरामध्ये कोणत्या इंद्रियांनी धोका दिला? डोळ्यांनी मी आत्मिक नात्याने पाहिलं, मुखाने मी आत्मिक नात्यानेच बोलले, संबंध संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींना मी आत्मिक भावाने पाहिलं, त्यांच्याबरोबर माझा जो व्यवहार होता तो सरळ राहिला। अशा अनेक गोष्टी आज बाबांनी आपल्याला या मुरलीमध्ये विचारलेला आहे। बाबा सांगतात की बाबांची आठवण जरी केली तरी ती अव्यभिचारी आठवण असली पाहिजे। जर बाबांबरोबर दुसरं कोणी आठवलं तर ती आठवण अव्यभिचारी होत नाही, तिला व्यभिचारी आठवण म्हणतात। बाबा पुढे विचारतात, मुलांनो, असं कोणतंही कर्म तुमच्याकडे होता कामा नये की ज्या कर्मामुळे यज्ञाची बाबांची निंदा होऊ शकेल। बाबा म्हणतात की जे बाबांकडनं जे तुम्हाला श्रीमत मिळत आहे त्या श्रीमता अनुसार चालून आपल्या बुद्धीला राईट बनवायचं आहे। कोणतेही उलटे सुलटे कर्म या बुद्धीच्या द्वारे होता कामा नये। कुणाची निंदा करायची नाहीये आणि आपली निंदा होईल यासाठी आपण भागी पण बनायचं नाहीये। बाबा सांगतात की एक दुसऱ्याचा उलटा सुलटा समाचार ऐकून तुमची बुद्धी खराब करायची नाहीये, बल्कि तुम्ही दिवसभरामध्ये जे कोणी भेटतं त्याच्याबरोबर ज्ञानाच्याच गोष्टी केल्या पाहिजे। बाबा सांगतात परचिंतन करणं, परदर्शन करणं हे वास्तविक शैतानी चालचलन आहे आणि ही तुमच्याकडनं व्हायला नको। बाबा सांगतात दिवसभरामध्ये जे तुम्ही बोलता ते रत्नच निघाले पाहिजे। तुमच्या मुखातून कधीही कंकड म्हणजे पत्थर निघता कामा नये।
कटु वचन, दुःख देणारे वचन, मन दुखवणारे वचन म्हणजे हे एका दगडासारखे आहे. जसा दगड लागल्यानंतर मनुष्याला वेदना होतात, तसं असे जर शब्द बाहेर पडले, त्या शब्दांनी सुद्धा अंतःकरण दुखवलं जातं आणि ती आत्मा आपल्याकडनं दुःखी होते. आणि जी आत्मा दुःखी होते त्याचं रिटर्न आपल्याला एका श्रापच्या रूपाने मिळत असतं. म्हणून वाईट ऐकू पण नका, वाईट ऐकू पण नका, दुसऱ्यांनाही हे ऐकवायच्या निमित्त बनवू नका. पुढे बाबा सांगतात की 5 विकार रूपी दुश्मनाला परिवर्तन करून त्यांना सहयोगी बनवणारे तुम्ही मायाजीत आणि जगतजीत आहात. आज बाबा सांगतात की विजयी बनवायचं आहे आपल्याला विकारांना, परिवर्तन करायचं आहे आपल्याला विकारांवर. मग बाबा सांगतात की ते आपले शत्रू नका समजू, त्यांनाही आपला मित्र समजा. कारण हे जे या ठिकाणी 5 विकार आहे, ते 5 विकार त्या ठिकाणी आपली सेवा करणार आहे, पण ते मित्र रूपाने करणार आहे. आज 5 प्रकृतीचे तत्व हे अपशाप झालेले आहे, तर त्या ठिकाणी उद्या ते आपल्याला वरदान ठरणारे आहे. म्हणून 5 विकारांवर विजय मिळवण्यासाठी आपल्याला युक्तीने मुक्ती करायची आहे. अशी युक्ती वापरायची आहे की आपल्यामधून ते 5 विकार सहजपणे निघून गेले पाहिजे. त्याच्यासाठी बाबा सांगतात की जसं अशांतीला मिटवायचं असेल तर शांतीचा गुण धारण करा. शांत जर झाला तर क्रोधरूपी अग्नी पण शांत होऊ शकते. जिथे तुम्हाला प्रेमाचा गुण धारण केला तर ज्या ठिकाणी सत्य आहे, लोभ आहे, तर तो अवगुण निघू शकतो. जिथे दुःखाला नष्ट करायचं असेल तिथे स्वच्छता धारण करा, सभ्यता धारण करा, म्हणजे दुःख आणि अस्वच्छता निघून जाईल. प्युरिटीला धारण केलं, पवित्रताला धारण केलं तर अपवित्रता ही आपोआप निघून जाऊ शकते. म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष ह्या अनेक विकारांवर विजय मिळवण्यासाठी सद्गुणांची धारण करा. सद्गुण हेच विकारांवर विजय मिळवण्याचं एक खूप मोठं साधन आहे, खूप मोठी एक शक्ती आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये सक्ती न करता अनासक्त राहायचं आहे. उपराम दृष्टी आपली ठेवायची आहे. नेहमी स्वाभिमानामध्ये राहा, म्हणजे अभिमान नष्ट होऊ शकतो. स्वाभिमानाचं सीट सोडलं की कुठेतरी अभिमान येतो आणि अभिमानाचे घर नेहमी खालीच असतात, ही आपल्याला माहित आहे. बाबा सांगतात जसं जे ओरिजिनल सोनं असतं त्या सोन्यामध्ये जसं एखादं धातू मिक्स केल्यानंतर त्याची जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे, ती कमी होते. जसं 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं, आजकाल 9 कॅरेट सोनं, तर याची व्हॅल्यू दिवसेंदिवस का कमी झाली, तर त्याच्यामध्ये मिक्स धातू झाले. तसं आपली जी आत्मा आहे ती संपूर्ण पवित्र, म्हणजे संपूर्ण गोल्ड आहे. मग अशी जर आत्मा बनवायची असेल तर बाबा सांगतात तुम्हाला रिअल गोल्ड बनण्यासाठी तुम्हाला पहिलं मोल्ड व्हावं लागेल. मोल्ड होणं म्हणजे परिवर्तन होणं. आपल्यामध्ये जी असलेली कमी आहे ती काढून टाकणं, म्हणजे जे अलाय आहे, इतर धातूचे मिक्स आहे, ते आपल्यामधून निघून जाईल आणि आपल्यामधला जो मेरापण, माझं माझं जे आहे ते निघून गेल्यानंतर आपण ओरिजिनल अवस्थेमध्ये सोन्यासारखे बनू शकू. पुढे बाबा सांगतात की कंबाईन स्वरूपाचा अनुभव केल्यानंतर तुम्ही नेहमी विजयी होता. कोणती पण सेवा कार्य करण्यासाठी अनुभव करा की बाबा माझ्या बरोबर आहे. बाबा म्हणतात जर बाबा तुमच्या बरोबर असतील तर तुम्ही कधीच थकणार नाही, तुम्हाला कधीही थकान येणार नाही. बाबांचं गायन आहे हजार भुजावाला बाबा. तर बाबा सांगतात तुम्ही तर माझे राईट हँड्स आहात. मग बाबांचे जर राईट हँड्स आहे तर बाबांच्या भुजा पण आपल्यासाठी आहे. ज्या भुजा आपल्यासाठी यूज होतात, जे हात आपल्यासाठी यूज होतात, ते कधीही थकू शकत नाही. तर अशा बाबांना नेहमी आपण कंबाईन ठेवलं पाहिजे.
तर आपण कोणत्याही कार्यामध्ये थकान किंवा थकावट अनुभव करणार नाही. कोणतंही कार्य खूप सहज आणि सरळ करू शकतो, मजेत करू शकतो, उमंग आणि उत्साहामध्ये करू शकतो, खुशीमध्ये करू शकतो. आणि कितीही कर्म झालं तरी असं वाटेल की बाबा माझ्या बरोबर डबल इंजिननी काम करत आहे. ओम शांती.